गुड मॉर्निंग मंडळी. आताच अंतुरणातून उठलोय. आता वाजले 7. आता कामावर जायचं आहे. 11ची ड्युटी आहे आपली. तर चला निघतो आता. पाऊस पण खूप जोरदार पडतोय. तर चला कामावर निघूया. मित्रांनो, सकाळचे वाजले 8:30. सर्व आवरावर करून आता मी जरा भाजी बनवतोय. आता आंघोळ करू आणि नंतरला मग डायरेक्ट कामालाच निघू. बाहेर तर तुफान पाऊस पडतोय. ट्रेनचं आता कसं काय आहे ते बघायला लागेल. मी डेली ब्लॉग कधी बनवत नाही, नॉर्मल ब्लॉग आज बनवतो. बोलूया काहीतरी बघूया. तुंगारेश्वरच्या ब्लॉगचं तर काही बघायलाच नको. एडिटिंग करून तर होतंय, परत आवडतंय, मी परत त्याला डिलीट मारतोय. असं चालतं. परफेक्शन पाहिजे असं वाटतं ब्लॉगिंगमध्ये. तर चला, आपली आता भाजी रेडी झाले. थोडं तयार होऊया आणि मग आपण कामावर निघतो. तुंगारेश्वरचा ब्लॉग तर अपलोड होणार. ते होणार नाही कशाला नाही. ते कारण का सगळ्यात बेस्ट मेमोरीज आहेत पैकी एक आहे तो. पण कारण का आमची रियुनियन झाली होती. जास्त लोक नव्हते आले, पण आम्ही 4-5 जणांनी 8 जणांनी काही मजा केली ती तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये असेल. त्याच्या अगोदर हा ब्लॉग येईल. नंतर मग आपण तुंगारेश्वरवर काम करू. आता फ्रायडेला सुट्टी आहे, तेव्हा मी एडिट करेन आणि मग टाकेल ब्लॉग. तर मंडळीनो, आता पोरं पण काही कमी नाही, समजू नका. आम्हाला पण जेवण बनवता येतं. तर आजकाल सर्व गुण संपन्न पोरग्यांना पण राहावं लागतं. तसं आम्ही पण आता सर्व गुण संपन्न झालेलो आहोत. आता सर्व कामं येतात. त्यामुळं इक्वॅलिटी आमच्याचमध्ये पण आले. तर आता मोबाईल चार्जिंगला लावतो. तोपर्यंत आंघोळ करून घेतो. मोबाईल फुल होऊ दे. बाहेर पाऊस लय मरणाचा पडतोय रे. जायचं मन नाही आहे, पण काय आपल्याला जावं लागेल. आमचे साठे सर म्हणायचे, कोणताही प्रॉब्लेम आला तर एकच विचार करायचा, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आणि हाच थॉट ठेवून तुम्ही जर चाललात तर आयुष्यात सक्सेसफुल राहा. तर आता हाच थॉट डोक्यात ठेवायचा आणि आपण करायचं आहे जे काही काम करायचं असेल. असा मोटिवेशन अजूनपर्यंत कोणी दिला नव्हता आम्हाला. ना संदीप महेश्वरीने दिला आणि ना कोणी. आयुष्यात फक्त एकच म्हणायचं, प्रॉब्लेम जर आला डोक्यात तर म्हणायचं, भाई पोटा पाण्याचा प्रश्न आहे, आणि मग काम करायचं. मग आपलं कोणताही काम इझी होऊन जातं. चला, फोनला तोपर्यंत चार्जिंगला लावतो आणि मग आपण येतो आंघोळ करू. मग बोलू आपण. तर मंडळी, आज पण जोरदार पाऊस चाललाय. वाजलेत आता 11 आणि मी आता कामावर चाललोय. झालाय उशीर, कारण का ट्रेन पण सर्व लेट आहेत. पाऊस एवढा मरणाचा पडतोय, वाट लावून टाकलाय. आता आपण रिक्षा पकडूया आणि मग जाऊया. आता गर्दी पण कमी असेल रिक्षाला.
मंडळी आता मी शेअर ऑटोमध्ये बसलो आहे. पाऊस खूप आहे बाहेर, पण त्यामुळं माणसं पण कमी येतात, त्यामुळे शेअर ऑटो लवकर बनेल असं वाटत नाही. उशीर होणार आहे, हाफ डे लागेलच. ट्रेन पण खूप उशिरा झाली. उतरलो आणि आता चाललोय कामावर. त्याला ठेवतो, फोन आला कोणाचा तरी. त्यावेळी आता मी कामाला पोहोचलो आहे. इकडे इंडस्ट्री एरिया आहे, तर आता मी सर्व ठेवतो व्हिडिओ बनवायचा, कारण का त्या मशीनच्या आवाजमध्ये तुम्हाला काहीच आवाज येणार नाही. मित्रांनो, आता मी ट्रेन प्लॅटफॉर्मवर चालतो आणि ट्रेन प्लॅटफॉर्मची लाईट गेली. अर्धी लाईट चालू आहे जी मेन प्लॅटफॉर्मवर आहे, पण वरची स्काय वॉकची लाईटच गेली. आता कामावरून सुटलो, म्हणजे आता मधली शूटिंग घेतली नाही मी. तर आता आली प्लॅटफॉर्मला लाईट. आता मी उतरतोय व्यवस्थित. एक जलद गाडी जाणार आहे, तरीही रेल्वे लाईन ओलांडू. मंडळी आता विरारला पोचलो. जस्ट मंडळी आता घरात यायला झाला खूप उशीर. आता मी बाहेरच खाऊन घेतो आणि मग जाऊ घरी ऑटो पुढं. आता पोटपजा करून झाले. आता रिक्षा पकडून आणि जाऊया घरी. तर मित्रांनो बघा विरारच्या रोडची दशा. आयुष्यात एवढा कॅमेरा माझ्या हातून हल्ला नसेल कधी. तर मंडळी आत्ताच घरी पोचलोय. आता दरवाजा ओपन करतो. असा सर्व काही पॅक करून जावं लागतो. पावसापासून प्रोटेक्शन दरवाजाचं. मित्रांनो काल झाला रात्री मला उशीर झोपायला, तर आता मी परत कामावर चाललो आहे. तर आता माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर
चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. हा काय स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये नाही बनवलं आहे, तर जसं नॉर्मल बनवतात आपण ब्लॉग तसंच बनवलं आहे. त्याच्यात तुम्हाला सिनेमॅटोग्राफी किंवा अँगल्स, फोटोग्राफी हे काही बघायला नाही भेटणार. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी आणखी ब्लॉग घेऊन येत जाईल.